नमस्कार. जय श्रीराम. मंडळी, आचार्य विनोबांनी गांधीजींच्या अखेरच्या पर्वाचं अखेरच्या प्रवासाचं वर्णन म्हणजे 1946 ते 48 ही 1.5-2 वर्षाचा जो कालखंड होता, त्यात भारतामध्ये खूप म्हणजे भारत आणि पाकिस्तान आत्ताचा असा तेव्हा अखंड भारत हिंदुस्थान तिथे खूप दंगली चालल्या होत्या, अशांतता पसरलेली होती. भारत पाकिस्तानच्या विभाजनाचा तो काळ होता. तर अशामध्ये गांधीजी देशभर फिरत होते, ते अस्वस्थ होते. तर ते देशभर दंगली जे होत होत्या त्या मिटवण्याचं, ती शांतता प्रस्थापित करण्याचं काम करत होते. तर ह्या सगळ्या जो गांधीजींचा जो प्रवास होता, पर्व होतं अखेरचं, त्यात गांधीजींची मनस्थिती कशी असेल नेमकी? त्यांच्या मनाला शांतता लाभत असेल का त्यावेळेला? लाभली असेल का? त्यांचं चित्त स्थिर असेल का? ह्या सगळ्या प्रवासाचं, ह्या सगळ्या अखेरच्या 1.5-2 वर्षातल्या पर्वाचं वर्णन विनोबांनी स्वर्गारोहण पर्व असं केलेलं आहे. की गांधीजींच्या अखेरचा जो काळ होता, अखेरचा पर्व होतं 1.5-2 वर्षातलं, फाळणीचा काळ आपण म्हणू, देश विभाजनाचा काळ होता, दंगलींचा काळ होता, अशांततेचा काळ होता. त्या प्रवासाचं वर्णन, त्या पर्वाचं, गांधीजींच्या अखेरच्या पर्वाचं वर्णन विनोबांनी स्वर्गारोहण पर्व असं केलेलं आहे. म्हणजे आचार्य विनोबांनी असं म्हटलेलं आहे की गांधीजींचं जीवन हे पूर्णपणे सत्यनिष्ठ होतं आणि त्यांच्या जीवनामध्ये कुठेतरी मला सत्यनिष्ठेमध्ये उणीव आढळली असती, कमतरता दिसली असती, भासली असती, तर त्यांच्यासोबत मी राहू शकलो नसतो. हे विनोबांनी स्पष्टपणे नमूद केलेलं आहे, लिहिलेलं आहे, म्हटलेलं आहे. तर विनोबा स्वतः खूप सत्यनिष्ठ होते. परंतु हेच विनोबा नंतर असं म्हणतात की गांधीजींना सत्यनिष्ठ गांधीजींच्या जीवनात अखेरच्या पर्वामध्ये, अखेरच्या काळामध्ये त्यांना करुणेचा मोह झाला, करुणा मोह झाला. विनोबा असं म्हणतात की सत्यनिष्ठ गांधीजी अखेरच्या काळामध्ये करुणानिष्ठ बनले. श्रीकृष्णाला जो अखेरच्या काळामध्ये, अखेरच्या पर्वामध्ये करुणामोह झाला, करुणेचा मोह झाला, असाच करुणेचा मोह अखेरच्या काळामध्ये गांधीजींना झाला. की करुणेचा मोह, करुणेची आसक्ती निर्माण झाली. मग असं झालं का आणि ते कशामुळे झालं, ह्याची पूर्वपीठिका आपल्याला तपासावी लागेल. पार्श्वभूमी आहे, तिचा विचार करावा लागेल. मुळामध्ये इंग्रजांनी जेव्हा लॉर्ड माउंटबॅटन यांना पाठवलं भारतामध्ये शेवटचे व्हाईसरॉय म्हणून, तेव्हाच ठरवलं, त्यांना सांगितलं होतं, निर्वाण्याचा त्यांना इशारा दिला होता की तुम्ही देशाची फाळणी करूनच, लवकरात लवकर देशाची फाळणी करूनच इंग्लंडला परत यायचं आहे, ब्रिटनमध्ये परत यायचं आहे. आणि त्याचा आदेश घेऊनच, ब्रिटन सरकारचा आदेश घेऊनच, तो शिरसावंदे मानूनच लॉर्ड माउंटबॅटन हे भारतात आले होते, शेवटचे व्हाईसरॉय म्हणून. मग काय झालं, तर त्यांनी त्यावेळेला जेव्हा भारत पाकिस्तान फाळणी करून, विभाजन करून ते भारत स्वतंत्र झाल्यानंतर काही कालावधीनंतर ब्रिटनला गेले आणि त्या लॉर्ड माउंटबॅटनचा एक सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला की भारताचं विभाजन करून हे आलेले आहेत म्हणून सत्कार केला गेला. सत्काराला उत्तर देताना लंडनमध्ये हा भव्य सत्कार सोहळा झाला, समारंभ पार पडला. तर त्याला उत्तर देताना असं हे म्हणाले लॉर्ड माउंटबॅटन की मला ब्रिटिश सरकारने तुम्ही भारताची म्हणजे हिंदुस्थानची, अखंड हिंदुस्थानची फाळणी करूनच, विभाजन करूनच, म्हणजे भारत पाकिस्तान असे दोन देश निर्माण करूनच ती परत यायचं आहे आणि ते पण लवकरात लवकर. ह्या सगळ्यात खूप अडचणी होत्या, खूप अडथळे होते. सरदार पटेल आणि पंडित नेहरू ह्यांना सुरुवातीला पटवणं खूप कठीण होतं, पण ते काम मी सोप्या पद्धतीने पार पाडलं असं लॉर्ड माउंटबॅटन म्हणाले. त्यांनी सांगितलं व्ही.पी. मेनन आणि कृष्ण मेनन यांना हाताशी धरून मी सरदार पटेल आणि पंडित नेहरू, तसेच राजेंद्र प्रसाद, आचार्य कृपलानी, राजाजी, अशा सगळ्यांना व्ही.पी. मेननने, कृष्ण मेनन हाताशी धरून त्यांना मनवण्याचं, त्यांना राजी करण्याचं, पटवण्याचं काम मी पार पाडलं.
परंतु यामध्ये एक मुख्य अडसर होता, तो म्हणजे गांधी. की महात्मा गांधी नावाची व्यक्ती होती, तो एक मोठा अडसर होता, ती अडचण होती. ते काही गेल्या फाळी तयार होत नव्हते, होणार नव्हते. देशाचे विभाजन त्यांना मान्य नव्हतं, कारण त्यांनी असं म्हटलेलं होतं की या देशाचे 2 तुकडे करण्याआधी माझ्या देहाचे 2 तुकडे करा. माझ्या देहाचे 2 तुकडे होतील, परंतु देशाचे तुकडे कधीही होऊन देणार नाही, ही त्यांची प्रतिज्ञा होती. त्यामुळे हा मुख्य अडसर होता गांधींचा. मग मी याच्यावर एक युक्ती काढली की सरदार पटेल, पंडित नेहरू ह्या सगळ्यांची संमती मिळवून मग काँग्रेस कार्यसमितीची बैठक लावली. आणि त्या काँग्रेस कार्यसमितीची बैठकीला गांधीजी गैरहजर राहतील असंच पाहिलं. मग त्यांना टाळून, त्यांना बाजूला सारून काँग्रेस कार्यसमितीची बैठक लावली. बॅरिस्टरजींना मुस्लिम लीग तर फाळणीसाठी आतुरच होते, ते तयारच होते, त्यांची मागणीच होती, त्यांचा हट्ट होता, त्यांचा प्रश्नच नव्हता काय. त्यामुळे काँग्रेस कार्यसमितीची बैठक लावली. मग तिथे सर्वानुमते हा ठराव झाला की देशाच्या विभाजनाचा निर्णय तिथे मान्य करण्यात आला. आणि त्यामुळे हे विभाजन होऊ शकलं. हा एक अडसर गांधींचाही बाजूला सारला म्हणून, असं स्वतः लॉर्ड माउंटबॅटन यांनी त्या सभेमध्ये, लंडनच्या सभेमध्ये सांगितलं होतं. आता विनोबांचं इथेच ह्याच्यातच म्हणणं आहे की गांधीजींना इथे करुणामोह झाला का. कारण गांधीजींना बाजूला सरून फाळणीचा निर्णय घेण्यात आला तेव्हा गांधीजी बिहारच्या वेगळ्या दौऱ्यावर होते. देशभरामध्ये दंगली होत होत्या, त्या दंगली शमवण्याचं काम गांधीजी करत होते, त्या प्रवासात गांधीजी होते. गांधीजींना ही बातमी अमृता कौर यांनी सांगितली 8 दिवसानंतर. देशाच्या विभाजनाचा निर्णय देशाच्या सर्वोच्च नेत्याला, ज्यांना आपण राष्ट्रपिता म्हणतो, त्यांना हा निर्णय 8 दिवसांनी तब्बल समजला. अमृता कौर, राजकुमारी अमृता कौर यांनी त्यांना सांगितलं की त्यांनी आकाशवाणीवर ही बातमी ऐकली, ती त्यांनी गांधीजींच्या कानावर घातली की देशाचे विभाजन झालेलं आहे. आता भारत पाकिस्तान असे 2 देश निर्माण झालेले आहे, त्याची मान्यता दिली गेलेली आहे काँग्रेस कार्यसमितीमध्ये. आणि निर्मितीला आता सुरुवात झालेली आहे अधिकृत. तर तेव्हा गांधीजींना धक्का बसला. मग गांधीजींनी सरदार पटेलांना पत्र पाठवलं. त्या पत्रामध्ये म्हटलेलं आहे की मला ह्यातून का बाजूला सारलं गेलं, मला हे निर्णय काही मान्य नाही आहे, देशाच्या विभाजनाचे निर्णय मान्य नाही आहे मला. तेव्हा सरदार पटेलांनी सांगितलं की तुम्ही दौऱ्यावर होता आणि अचानकपणे लॉर्ड माउंटबॅटन यांनी काँग्रेस कार्यसमितीची बैठक लावली आणि त्याला सर्वानुमते आम्ही निरुपायाने, आमचाही इलाज नव्हता, आम्ही त्याला, कारण इंग्रज स्वातंत्र्य देणार नव्हते, त्याशिवाय इंग्रज स्वातंत्र्य देणार नव्हते, त्यामुळे आम्ही निरुपायाने ह्याला फाळणीला सर्वांनी मान्यता दिलेली आहे. आता तुमचा जरी याला विरोध असेल तर त्या विरोधाचा काही उपयोग होणार नाही, असं सरदार पटेलांनी पत्रामध्ये स्वतः गांधीजींनी सांगितलं. असं आता याच्यावर गांधीजी काय करणार होते, याच्यावर त्यांचा इलाज काय चालणार होता. त्यांनी अनेक अथक प्रयत्न केले, परंतु इंग्रजांनी पण केला होता, मुस्लिम लीगनी पण केला होता, चंग बांधला होता की देशाची फाळणी झालीच पाहिजे. आणि 42 साली, जेव्हा 42 साली चलेजावच्या आंदोलनात गांधीजींना, कस्तुरबांना अटक झाली, त्यांना आगा खान महालात ठेवण्यात आलं पुण्याच्या. तिथून 44 साली महादेवबाई आणि कस्तुरबा दोघांचं निधन झालं त्या आगा खान महालामध्ये. तिथून गांधीजी एकटे बाहेर पडले, ते एकटे एकाकी होते गांधीजी. त्यानंतर त्यांचे काँग्रेस कार्यकारिणीशी किंवा काँग्रेसशी मतभेद निर्माण झाले होते. गांधीजी साधारणपणे 44 नंतर पुणे एकाकी पडले होते, एकटे पडले होते. काँग्रेस संघटना, ते नेते आणि गांधीजींचं फारसं जमत नव्हतं. ह्या सगळ्यामध्ये गांधीजी एकाकी होते. पण ते अस्वस्थ होते का, अशांत होते का, तर नव्हते. पण त्यांनी एक मोठी आध्यात्मिक उन्नती साधलेली होती, ते स्थितप्रज्ञ होते. त्यांच्या मनाला दुःख होतं का, यातना होत होत्या का, तर ते यातना होत होत्या दाखवण्यासाठी, आपल्या सामान्य माणसांना दाखवण्यासाठी होत होते. कारण सामान्य माणसासारखं यांना जीवन जगावं लागत असतं. त्यामुळे त्यांना जेव्हा निर्णय कळला गांधीजींना, तेव्हा त्यांनी अमान्य केला. परंतु आता आपलेच माणसं आहेत, यांनी निर्णय दिलेला आहे, मग आपल्याच माणसाविरोधात आपण रस्त्यावर येऊन आंदोलन करायचं का. आपण आणि इंग्रज सरकार ह्याच्यामध्ये लढाई होईल. मी आणि इंग्रज सरकार, गांधीजींनी असा विचार केला की मी आणि इंग्रज सरकार आमच्यात घनघोर लढाई होईल, म्हणजे अहिंसात्मक सत्याग्रहाच्या माध्यमातून लढाई होईल. सामान्य माणूस हा माझ्या पाठीशी असेल, देशातला सामान्य माणूस हा माझ्या पाठीशी असेल, परंतु या माझ्या माणसांचं काय, त्यांच्यावर मी पुत्रवत प्रेम करतोय,
ह्याचं कारण गांधीजी स्वतः करुणवान होते. करुणेचा मोह त्याला विनोबा म्हणतात. म्हणजे मुळातच त्यांच्यामध्ये करुणा ही ओतप्रोत भरलेली होती. गांधीजींचं संपूर्ण जीवन जर आपण पाहिलं तर ते अहिंसा करुणा हे जगत होते. त्यामुळे ते करुणवान असल्यामुळे त्यांच्या हृदयामध्ये आणि जीवनामध्ये करुणा ही ओतप्रोत भरलेली असल्यामुळे ते सर्वांवरच प्रेम करत होते. त्यांनी त्यांच्या आयुष्यात कुणाचा दुस्वास केला नाही, द्वेष केला नाही, तिरस्कार केला नाही, कुणाविषयी कधी अनुद्गार काढले, वाईट उद्गार काढलेले नाहीत, कोणा शत्रू मानलं नाही. त्यामुळे त्यांनी माझी जर ही मी फाळणी अमान्य केली तर मी आणि इंग्रज सरकार आमच्या दोघांमध्ये लढाई होईल. त्याच्यामध्ये माझी जी माणसं आहेत, सरदार पटेल आहेत, पंडित नेहरू आहेत, राजेंद्र प्रसाद आहेत, राजाजी आहेत, आचार्य कृपलानी आहेत, ही सगळी माणसं पिचली जातील, ती भरडली जातील ह्या सगळ्यामध्ये. आणि सामान्य माणसाचं काय, सामान्य माणसापुढे यांची प्रतिमेचं काय होईल, ह्या सगळ्यांची प्रतिमा जी आहे तिचं काय होईल. पण ते मान्यता देऊन बसलेले आहेत सगळे, सरदार पटेल, पंडित नेहरू, आणि ते आपलीच माणसे आहेत. शिवाय सरदार पटेलांनी असं सांगितलं 42च्या आंदोलनात ते आत गेले, तुरुंगात गेले. त्यानंतर बाहेर आल्यावर सरदार पटेल म्हणाले, आम्ही आता थकलो आहोत, आम्ही आता पुन्हा तुरुंगात जाण्याच्या मनस्थितीत नाही आहोत, आमची शारीरिक स्थिती नाही आणि मानसिक स्थिती पण नाही आहे. आम्ही आमच्या स्वप्नातला भारत घडवायचा केव्हा, असं त्यांनी पत्रकारांसमोर गांधीजींना उद्देशून रोखटोक म्हटलं होतं की आमच्या स्वप्नातला भारत घडवायचा केव्हा, आमचं वय झालेलं आहे, थकलेलो आहोत. आणि खरंच सरदार पटेल थकलेले होते, आजारी असायचे. उलट पक्षी गांधीजी त्यांची सेवा करायचे, त्यांची काळजी घ्यायची. तुरुंगात असताना, म्हणजे गांधीजी तुरुंगात दोघंही होते. जेव्हा सरदार पटेल आणि गांधीजी तुरुंग अधिकाऱ्याकडे गांधीजींनी मागणी केली होती की मला सरदारांच्या कक्षात ठेवा, ते आजारी आहेत, त्यांची सेवा मला करायची आहे. तर सरदार पटेल असं मत होतं त्यांचं की आम्ही किती वेळ तुरुंगात जायचं, आता संपूर्ण आयुष्य घालवायचं का, देश घडवू कधी आम्ही, आमच्या स्वप्नात आम्ही काही स्वप्न पाहिलेली आहेत की देशाला स्वातंत्र्य मिळेल, आणि आमच्या मनातल्या आमची संकल्पना आहे, स्वप्न आहे, तसा देश आमचा कसा घडू शकेल, तो घडवायचा आहे आम्हाला. त्यामुळे आता ह्या निर्णयापर्यंत आम्ही आलो आहेत, कारण आम्हाला पर्याय नाही, त्याशिवाय इंग्रज स्वातंत्र्य देणार नाही आहेत. आणि एकीकडे जिना आणि मुस्लिम अडून बसलेले आहेत. मग ते एकत्र केलं समजा, एवढं करू नये ते एकत्र राहतील का, ज्यांचं पटत नाहीये ते किती काय एकत्र राहतील. दोन विरुद्ध टोकाची मतं, दोन विरुद्ध मताचे लोक, गट, समाज असे फार काय एकत्र राहणार नाहीयेत. त्यामुळे सुखेनेवर जर राहायचं असेल, आपल्या स्वप्नातला भारत आम्हाला घडवायचा असेल, तर फाळणीचा निर्णय निमूटपणे मान्य केल्याशिवाय पर्याय नाही, असं सरदार पटेलांनी सांगितलं होतं. आणि म्हणून संपूर्ण काँग्रेसच्या नेत्यांनी त्यावेळेला सर्वानुमते निर्णय घेतला. तो गांधीजींना अमान्य झाला, परंतु अखेरीस तो गांधीजींनी आपल्या माणसांवरच्या प्रेमापोटी व्यावहारिक दृष्टिकोन पाहून आणि आपल्या माणसांवरचा विश्वास, त्यांच्यावरचं प्रेम, हे सगळं बघून निर्णयाला अनुमती दिली. अर्थात अनुमती दिली म्हणजे काय, त्यांच्या संमतीचा प्रश्न नव्हता, आधी फाळणी झालेलीच होती, त्यामुळे गांधींच्या संमतीचा प्रश्नच नव्हता. पण तरी विनोबा म्हणतात की गांधींना करुणामोह झाला. ह्याचं कारण असं आहे की ते करुणावान होते. मग शेवटच्या क्षणाला गांधीजी लढले का नाहीत असं विनोबा म्हटले की गांधीजी करुणावान होते, त्यांना करुणेचा मोह झाला. सरदार पटेलांविषयी, पंडित नेहरूंविषयी, राजेंद्र प्रसादांविषयी, लालबहादूर शास्त्रींविषयी त्यांना अतिव प्रेम होतं. आचार्य कृपलानी असतील, राजाजी असतील, ह्यांच्याविषयी त्यांच्या मनात अतिशय पुत्रवत प्रेम होतं. त्यामुळे ते इंग्रजांविरुद्ध लढणार कसे होते. आपल्याच माणसांनी मला विश्वासात न घेता निर्णय घेतलेले असं सामान्य माणसासमोर येऊन सांगणार कसे होते. असा कुटुंब प्रमुख सांगतो का कधी, नाही. माझ्याच घरातली माणसं मला न विचारता, विश्वासात न घेता निर्णय घेता ते बाहेरून कुटुंब प्रमुख सांगू शकतो का, नाही सांगतो. तो निमूटपणे सगळं सहन करतो. म्हणून आपण म्हणतो माशाचे जे अश्रू आहेत पाण्यातले ते दिसत नाहीत कधी, कारण ते पाण्यात असतात, ते दिसत नाहीत कधी. त्याच्या हृदयातलं दुःख हे त्याच्या हृदयात असतं. पण तरी देखील गांधीजी स्थितप्रज्ञ होते, निमूटपणे निर्णय मान्य केला. त्यांनी निमूटपणे हा निर्णय मान्य केला. परंतु
त्यांना दुःख होत होतं का, यातना होत होत्या का? तर भगवान येशू ख्रिस्ताप्रमाणे ते अलौकिक होते, अद्वितीय होते. सामान्यांच्या दुःखाने दुःखी होणारे, सामान्यांच्या सुखाने सुखी होणारे, सामान्यांच्या आनंदाने आनंदी होणारे आणि सामान्यांच्या दुःखाने दुःखी कष्टी होणारे, असे ते अलौकिक होते, अलौकिक पुरुष होते, अलौकिक व्यक्तिमत्वाचे, अद्वितीय व्यक्तिमत्वाचे होते. ते स्थितप्रज्ञ होते. त्यांनी एवढी आध्यात्मिक उन्नती काही स्वतःची साधलेली होती की त्यामुळे ते स्थितप्रज्ञ बनलेले होते. ते या सगळ्याच्या पलीकडे बसले होते. दुःख, आनंद, सुख, निंदा, स्तुती, असूया, लोभ, मत्सर, करुणा सगळ्याच्या पलीकडे ते पोचलेले होते. परंतु तरीही त्यांना सामान्यांसारखं जीवन जगावं लागत होतं. जसं भगवान श्रीकृष्णाला तसं जीवन जगावं लागलं. श्रीकृष्णा जीवनात अखेर काय झालं? शोकांतिकाच झाली. भगवान येशू ख्रिस्ताची अखेर कशी झाली? शोकांतिकाच झाली. सॉक्रेटिसचं काय झालं? सुकरातचं काय झालं? यांची शोकांतिकाच झाली. प्रभू रामाच्या अखेरच्या पर्वात काय झालं? शोकांतिकाच झाली. परंतु म्हणजे दुःखी असतात, कष्टी असतात का? तर नाही. ते करुणावान असतात. जन्मजात ते करुणावान असतात. त्यामुळे करुणामोहनाचा प्रश्नच येत नाही. ते जन्मजात करुणावानच असतात. असेच गांधीजी होते. असेच गांधीजी करुणावान होते. त्यामुळे अखेरच्या पर्वामध्ये गांधीजी कसे मनाने असतील? जसं भगवान श्रीकृष्णांच्या आयुष्यामध्ये अखेरचं पर्व असंच होतं की अखेरच्या ज्या श्रीकृष्णाने एक नव्या राष्ट्राची निर्मिती केली. मथुरेत आपल्याला संकट आहे म्हणून मथुरेतून प्रजेसह स्वतः एकटे गेले नाहीत, स्वतः एक परिवार घेऊन गेले नाहीत फक्त, तर संपूर्ण प्रजेला घेऊन ते द्वारकेला गेले. का? आपली प्रजाचे सुख, प्रजा सुरक्षित राहावी म्हणून द्वारकेला गेले. द्वारकेला नव्या राज्याची निर्मिती केली, स्थापना केली. व्यापाराच्या आधारावर बेट त्यांनी उभारलं. बेटाच्या आधारावर व्यापार उभारला. आणि ही जी द्वारका आहे ती सोन्याचे धूर निघत होता असं आपण म्हणतो, असं वर्णन आपण करतो. असं वैभवशाली द्वारकेची निर्मिती, एका नवीन राज्याची निर्मिती केली. ह्या राज्यात काय झालं? ह्या राज्यात नंतर बेदिली माजली, कलह माजला, अंतर्गत कलह माजला, अंतर्गत बंडाळी माजली, मतभेद झाले, टोकाला गेले. आणि नंतर एकमेकाच्या जीवावर मंडळी उठली, युद्ध सुरू झालं. त्याला आपण यादवी म्हणतो. यादवांमध्ये माजलेली बंडाळी तो युद्ध म्हणून त्याला यादवी म्हटलं गेलं. हा यादवी शब्द रूढ झाला. पण श्रीकृष्णाने काय केलं? श्रीकृष्ण तेव्हा असंच झालं. ते करुणावान होते. मग त्यानेही करुणामोह झाला का? त्याने शेवट शस्त्र उचललं का? श्रीकृष्ण असे शेवट म्हणू शकले असते. सुदर्शन चक्र उगारून ते म्हणू शकले असते, थांबा ते तुमच्यावर शस्त्र उगारीन मी. सुदर्शन चक्र मी उगारतो तुमच्यावर, असं म्हटले का ते? नाही. ते शांत राहिले. शांत राहिले आणि वनामध्ये साधण्याला निघून गेले. तिथे त्यांचा शेवटचा अखेरचा श्वास त्यांनी घेतला. त्यामुळे जसं भगवान श्रीकृष्णांचा असे युगपुरुष असतात, अद्वितीय अलौकिक पुरुष असतात, त्यांचा शेवट हा असाच होत असतो. पण ते मनाने दुःखी नसतात. सामान्यांना दाखवायला ते असं वागत असतात, कारण त्यांना सामान्यासारखं जीवन त्याला जगावं लागत असतं. परंतु ही माणसं भगवान श्रीकृष्ण असतील, भगवान येशू ख्रिस्त असतील, भगवान गौतम बुद्ध असतील आणि गांधीजी असतील, आचार्य विनोबा असतील, ही अध्यात्मातलं, साधनेतलं उच्चतम टोक गाठलेली माणसं असतात. टोक गाठलेली ही व्यक्तिमत्व असतात. ती सुखदुःखाच्या वगैरे सगळ्या त्रासाच्या, सुखदुःखाच्या, यातनांच्या पलीकडे गेलेली असतात. ह्या सगळ्याच्या पलीकडे गेलेली असतात आणि परमेश्वराच्या मूळ ते रूपामध्ये विलीन झालेली असतात. आत्म्यामध्ये विलीन झाले, त्याला परमात्मा म्हणतात. परमात्म्यामध्ये विलीन झालेली असतात. त्यांचं आणि त्यांचं नातं, परमात्म्याचं आणि यांचं नातं दृढ झालेलं असतं. एवढी उच्चतम पातळी त्यांनी गाठलेली असते. म्हणून अशी माणसं त्यांना आपण स्थितप्रज्ञ म्हणतो. अशी माणसं स्थितप्रज्ञ असतात. त्यामुळे आचार्य विनोबा म्हणतात की गांधीजींना करुणामोह खरंच झाला का? तर करुणामोह झाला तो आपल्या माणसांच्या प्रेमापोटी. की माझी माणसं आहे, कुठे बाहेर जाऊ मी सांगू की ही माणसं मला माझ्या नकळत निर्णय घेतला गेला, फाणी निर्णय घेतला, ह्यांनी विभाजन केलं, विभाजन देशाच्या, ही माणसं जबाबदार आहेत, सांगू कुठे मी असंही गांधीजी त्यावेळेला प्रश्न पडले. निमूटपणे त्यांनी सगळं सहन केलं. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.